90s मध्ये आणि अर्ली 20s मध्ये हे गुलाबजाम आहेत ना, हे 1 रुपयाला 2 किंवा 1 रुपयाला 4 असे विकले जायचे. तर ही नॉस्टॅल्जिक फिलिंग जागी करण्यासाठी आज आपण हे गुलाबजाम घरी बनवतोय. आमच्याकडे तर याला गुलाबजाम बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. सो मिक्सिंग बाउल मध्ये मी पाव कप दही आणि पाव कप पाणी घेतलंय. आवडीनुसार फूड कलर टाकून अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा, 1.5 ते 2 चमचे तेल टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त फेस येईल बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्यामुळे. 1 कप मैदा चाळून टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं. हे पीठ थोडंसं बाजूला ठेवायचं आणि साखरेचा पाक बनवायला जाऊया आपण. इकडे मी पाऊण कप साखर घेतली आणि अर्धा कप पाणी घेतलंय, म्हणजे पाणी थोडंसं कमी घ्यायचं. फास्ट गॅसवर अगदी 10 मिनिटांमध्ये आपला पाक रेडी होतो. चेक कसा करायचा, अशी एक तारेची कन्सिस्टन्सी आली पाहिजे. गॅस बंद करून त्यामध्ये 4-5 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स टाकायचा, हा खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. मग आपल्या पिठामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याचे 2 भाग करून घ्यायचे. ह्या जागी तुम्ही पीठ सुद्धा वापरू शकता मैद्याचं सुकं, पण मी इथे तेल वापरलंय. हे करताना आपल्या दोन्ही हाताला तेल लावायचं आहे, नाही तर चिटकतील हाताला. तेल गरम केलं होतं मी एका बाजूला, सो तेलामध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवर 10 मिनिटासाठी तळायचं आहे. तेलातून काढून लगेच गरम गरम आपल्याला साखरेच्या पाकात टाकायचे आणि 10 मिनिटं ठेवायचे, जास्त नाही. आणि आपले गुलाबजाम रेडी आहेत आता खाण्यासाठी. युट्यूबवर ही रेसिपी मी बऱ्याच जणांची बघितली, पण त्यात मधुराज रेसिपी यांची पद्धत मला सगळ्यात जास्त आवडली आणि खूप सुंदर झाले होते गुलाबजाम. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हवाबंद डब्यामध्ये आपण आठवडाभर यांना स्टोअर करून ठेवू शकतो. सो नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.